काही आपला शासकीय कार्यक्रम आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आपले आहे काटोल शहराचे आहे, ग्रामीण भागातले आहे, याची चर्चा झाली पाहिजे. पण ते असताना त्यानिमित्तानं राजकीय स्वरूप त्याला देण्यात आलं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त कोणत्या केली. नेत्यांवर आपला मूळ आक्षेप आहे? कोणत्या आक्षेप आहे? कोणत्या नेत्यांवर प्रमुख आक्षेप होता आपला चला भाजपा? चला 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 तर काटोलमध्ये शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये आशिष देशमुख आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरच्या काटोलमधील शासकीय कार्यक्रमात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर नागपूरच्या काटोलमधील शासकीय कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शासकीय कार्यक्रमामध्ये श्रेयवादावरून चढाओढ निर्माण झाल्याचं दिसलंय. आशिष देशमुख आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा देखील रंगला. काटोल सोडून का पळाला? अनिल देशमुख यांनी आशिष देशमुख यांना हा सवाल केलाय. तर भाजप आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी चांगलाच गोंधळ घातला. तर काटोल सोडून का पळाला? अनिल देशमुख यांनी भाजप नेते आशिष देशमुख यांना हा सवाल केला आणि त्यानंतर आशिष देशमुख यांचे कार्यकर्ते त्याचबरोबर अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळाली. नागपूरच्या काटोलमध्ये शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी श्रेयवादावरून दोन्ही गट या ठिकाणी आमने सामने आल्याचं दिसतंय. अरे आशिष 2014ला निवडून आला, काळून काटोल सोडून पळाला. हा नाही देवेंद्रजी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे. अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा. असा एक शब्द राजकीय बोललो नाही. तुम्ही ते राहुलला सांगितलं, त्याला सांगितलं. पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार? मी बोलतो ना. मग आम्ही ऐकून घ्या. इथे हे आशिष देशमुख आता जाऊ द्या, बोलत नाही जास्ती. तुम्हालाही माहित आहे आम्ही कधी बोललो मिहानबद्दल की मिहानचे उद्योग बाहेर गेले, काय गेले. आम्ही ही काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. मिहानमध्ये उद्योग काय येत नाही, विदर्भात का तरुणांच्या हाताला काम नाही. आपलं वेदांत फॉस्कॉनचं नाही, वेदांत फॉस्कॉनचं काय झालं आम्ही बोलत नाही ना ह्या गोष्टी. ओ बघा तुम्ही साहेब 2 मिनिटं. आम्ही या गोष्टी बोलत नाही. आम्ही पथ्य पाळतो. आम्ही बोलू शकलो असतो वेदांत फॉस्कॉन काय नाही आलं, हे काय नाही आलं, ते काय नाही आलं. कसं आहे, जेव्हा सर्व पक्षीय मंचावर असतात